संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि अहिंसेचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांना, त्यांच्या विचारांना आणि प्रतिमांना माझा पंचांग प्रणाम। त्याचप्रमाणे तथागत या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक आणि उपासक आणि उपासिका या सर्वांना माझा सविनय जय भीम। आज वैशाख पौर्णिमा आहे आणि या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। तुमच्याबद्दल मंगल मैत्री, मंगल कामना व्यक्त करतो। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये 3 अविस्मरणीय अशा घटना घडलेल्या आहेत। पहिली घटना काय असेल तर सिद्धार्थ गौतमाचा जन्म या वैशाख पौर्णिमेला झालेला आहे। दुसरी घटना अशी आहे की सिद्धार्थ गौतमाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच ज्ञानप्राप्ती झालेली आहे, ते सम्यक संबुद्ध झालेले आहेत। आणि तिसरी घटना अशी आहे की वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे। आणि अशा प्रकारे या 3 महत्त्वाच्या घटना या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या असल्या कारणाने या वैशाख पौर्णिमेला त्रिविध पावन पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं। तर या वैशाख पौर्णिमेच्या या निमित्ताने मी तुम्हाला सिद्धार्थ गौतमाचा जन्माची घटना आहे ते सांगणार आहे। तर 2600 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सनाच्या 6व्या शतकात भारतामध्ये एक संघ असं कोणतंही राज्य नव्हतं। संपूर्ण भारत देश हा छोट्या मोठ्या राज्यांमध्ये विभागला गेलेला होता। काही राज्यांवर राजे लोकांची सत्ता होती तर काही राज्यांवर राजे लोकांची सत्ता नव्हती। ज्या राज्यांवर राजे लोकांची सत्ता होती त्याला जनपद असे म्हणत आणि ज्या राज्यावर राजे लोकांची सत्ता नव्हती त्याला संघ किंवा गणराज्य असं म्हटलं जायचं। शाक्यांची राजधानी जी कपिलवस्तू नगरी होती त्यांच्या राज्यकारभाराविषयी विशेष अशी माहिती उपलब्ध नाही आहे, परंतु शाक्यात अनेक राजघराणे होते आणि ते आळीपाळीने या कपिलवस्तू नगरीचा राज्यकारभार करत असत। सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी कपिलवस्तूचे राज्यकारभार सांभाळण्याची जबाबदारी राजा शुद्धोधनाकडे आलेली होती। तर या कपिलवस्तूमध्ये प्रत्येक वर्षी आषाढ पौर्णिमेला 7 दिवसांचा एक उत्सव साजरा करण्याची पद्धत होती आणि हा 7 दिवसाचा उत्सव आषाढ पौर्णिमेच्या दिवशी त्याची सांगता होत असे। तर या राजा शुद्धोधनाला पत्नी महामाया आणि दुसरी पत्नी जी होती महाप्रजापती गौतमी अशा 2 पत्नी होत्या। राजा शुद्धोधन अत्यंत श्रीमंत होता, त्याच्याकडे हजारो एकर जमीन होती। असं म्हणतात की त्याच्या शेतीमध्ये, त्याच्या शेत जमिनीमध्ये एकाच वेळी 1000 नांगर चालत असत। अनेक नोकर चाकर होते त्याचे आणि ह्या राजा शुद्धोधनाने आपला कारभार अगदी चांगल्या प्रकारे सांभाळलेला होता। त्याची सगळं प्रजा सुखासमाधानाने नांदत होती। धनधान्य संपन्न अशी ही नगरी होती आणि अशा या शुद्धोधनाच्या पदरी बरेच वर्ष होऊनही अपत्य प्राप्ती झालेली नव्हती। तर एके वर्षी या आषाढ पौर्णिमेच्या वेळी माता महामायेने हा 7 दिवसांचा उत्सव जो आहे मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं ठरवलं। 7 दिवस तिने व्रताचं आचरण केलं आणि ज्या दिवशी त्या उत्सवाची सांगता होती म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी माता महामायेने सकाळी उठून अभ्यंग स्नान केलं। 4 लक्ष मोहरा तिने दानधर्म म्हणून वाटल्या, घरासमोर रांगोळी काढली, नवीन आभूषण नवीन वस्त्र तिने परिधान केली, घरामध्ये गोडधोड पदार्थ बनवले आणि अशा प्रकारे मोठ्या हस्तेने तिने हा आषाढ पौर्णिमेचा हा जो उत्सव आहे मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे। आणि मग संध्याकाळी तिने गोडधोड पदार्थाचं सेवन करून महामाया आपल्या महालामध्ये निद्रेसाठी गेली आणि त्याच दिवशी
राजा शुद्धोधन आणि माता महामाया यांचा एकांत झाला आणि महामायेला गर्भसंभव झाला. आणि महामाया निद्रिस्त अवस्थेत असतानाच महामायेला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात तिने असं बघितलं की चतुर्दिक्पालांनी तिला मंचकासह उचललेलं आहे आणि त्यांनी हिमालयाच्या माथ्यावर शालवृक्षांच्या खाली नेऊन त्यांनी तिला ते पलंगासह तिथे ठेवलं आणि ते दूर जाऊन उभे राहिले. यानंतर त्या चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तेथे आल्या आणि त्या स्त्रियांनी महामायेला मानस सरोवराकडे नेलं. तिथे त्यांनी अभ्यंग स्नान तिला घातलं आणि तिची अशी केशभूषा आणि वेशभूषा अशी केली, असा तिचा साज शृंगार केला की असं वाटावं की ती कुणातरी दैदिप्यमान अशा अतिथीचं स्वागत करण्यासाठीच जणू तयार झालेली आहे. आणि असं असताना अचानक तेथे सुमेध नावाचा एक पांढरा शुभ्र बोधिसत्व तेथे प्रगट झाला. आणि ह्या बोधिसत्वाने माता महामायेला विचारलं की हे माते, मी माझा हा अखेरचा पृथ्वीवरचा जन्म घेण्याचं ठरवलं आहे. तू माझी माता होण्यास तयार होशील का? तर महामायेने मोठ्या आनंदाने मी तयार होईल अशा प्रकारचं उत्तर दिलं. आणि त्याच क्षणी महामायेचं स्वप्न हे भंग पावलं आणि ती स्वप्नातून जागी झाली. आता हे स्वप्न पडल्यामुळे महामायेला काही रात्रभर झोप लागली नाही. आणि जेव्हा सकाळी उठल्यानंतर मग तिने राजा शुद्धोधनाला असं सांगितलं की रात्री मला अशा प्रकारचं स्वप्न पडलेलं आहे. राजा देखील त्याला देखील अस्वस्थ वाटलं की असं कशा प्रकारचं हे स्वप्न आहे. आणि म्हणून त्याने आपल्या दरबारामध्ये स्वप्नविद्येमध्ये पारंगत असलेले 8 ऋषी होते. त्यांची नावं बघा अशी होती: राम, धन, लखन, मंती, यन्न, भोग, सुयाम आणि सुदत्त. असे हे 8 ऋषी स्वप्नविद्येमध्ये अत्यंत पारंगत होते. आणि मग राजा शुद्धोधनाने या 8ही ऋषींना बोलावून पाठवलं. त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला, त्यांना भोजन दिलं आणि भोजन झाल्यानंतर त्यांना दानधर्म केला. आणि नंतर त्याने या 8ही ऋषींना माता महामायेला जे स्वप्न पडलं होतं ते स्वप्न सांगितलं आणि म्हटलं या स्वप्नाचा अर्थ काय असेल तो आपण सांगावा. आणि मग त्या 8ही ऋषींनी त्या स्वप्नांचा अभ्यास केला आणि ते म्हणाले की राजा, चिंता करू नकोस, हे स्वप्न अत्यंत शुभदायी आहे. तुला लवकरच एक दैदिप्यमान, एक चांगला पुत्राचा तुला लाभ होणार आहे. आणि अशा प्रकारे स्वप्नाचा त्यांनी अर्थ सांगितला. आणि मग माता महामायेने या बोधिसत्वाला आपल्या गर्भामध्ये 10 महिने धारण केलेलं आहे. आणि जसा तिचा प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागला तेव्हा तिने राजा शुद्धोधनाला म्हटलं की मी प्रसूतीसाठी माझ्या माहेरी देवदह नगरीला जाऊ इच्छिते. आणि मग राजाने सुद्धा मोठ्या आनंदाने म्हटलं की होय, तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. आणि मग राजाने सुद्धा सोन्याची पालखीसह अनेक नोकरचाकर, त्याचप्रमाणे हत्ती, घोडे या सगळ्या लवाजमातीच्यासह दिला. आणि माता महामाया सोन्याच्या पालखीत बसून देवदह नगरीला रवाना झाली. आता देवदह नगरीला जाण्याचा जो रस्ता होता तो लुंबिनी नावाच्या एका वनातून जाणारा होता. आणि लुंबिनी हे जे वन होतं अत्यंत निसर्गसंपन्न असं हे वन होतं. अनेक प्रकारचे वृक्ष तेथे बहरलेले होते. अनेक पक्षी तेथे किलबिलाट तेथे चाललेला होता. अनेक प्रकारची फुलपाखरं तेथे उडत होती. तो वैशाख ऋतूचा तो काळ होता आणि अनेक झाडांना नवीन नवीन पालवी तेथे फुटलेली होती. आणि ते निसर्गरम्य असं दृश्य पाहून माता महामायेने त्या सैनिकांना, त्या सेवकांना अशी विनंती केली की आपण थोडा वेळ या वनामध्ये थांबून विश्रांती घेऊया आणि नंतरच पुढे जाऊया. मग सैनिकांनी देखील त्या पालखीला शालवृक्षाच्या खाली नेऊन उभं केलं आणि ते दूर जाऊन उभे राहिले. माता महामाया त्या पालखीतून खाली उतरली आणि मग ती आपल्या सोबतीन, तिच्या सवंगड्यासह, तिच्या मैत्रिणीसह त्या वनामध्ये विहार करू लागली. आणि विहार करता करता ती एक शालवृक्षांच्या एका कुंजामध्ये गेली. तिथे अनेक शालवृक्ष होते आणि त्या शालवृक्षांच्या फांद्या हवेच्या झुळकीमुळे खालीवर होत होत्या.
आणि ती महामाया तेथे उभी असताना शाल वृक्षाची एक फांदी हवेने एकदम खाली आली. ती आलेली फांदी महामायाने आपल्या हाताने झटकन पकडली आणि त्याच वेळी पुन्हा हवेचा एक झोका आला आणि माता महामाया त्या फांदीसह थोडं वर उचलली गेली. आणि या झटक्यामुळे महामायेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि त्याच ठिकाणी त्या शाल वृक्षाच्या खाली माता महामायेने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. आणि तो दिवस जो होता तो वैशाख पौर्णिमेचा इसवी सन पूर्व 563 म्हणजे 2600 वर्षापूर्वीचीच ती वैशाख पौर्णिमा होती आणि तीच बुद्ध पौर्णिमा होय. तर अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाचा जो जन्म आहे तो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे. आणि मग माता महामाया आपल्या माहेरी न जाता पुन्हा ती कपिलवस्तू नगरीला जाण्याचं ठरवते आणि कपिलवस्तू नगरीला तसा सैनिकांकरवी निरोप पोचवला जातो. संपूर्ण कपिलवस्तू नगरी जी आहे अत्यंत आनंदित होते आणि ह्या बालकाचं मोठ्या हर्षभराने स्वागत करण्यास तिथं सजवली जाते. सगळ्या घरांभोवती रांगोळ्या काढल्या जातात, गुढ्या तोरणं उभारली जातात, आनंद उत्सव सगळीकडे साजरा केला जातो. आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम कपिलवस्तूला आल्यानंतर 5व्या दिवशी या बालकाचं नामकरण विधी केला जातो. आणि नामकरण विधी करत असताना त्याचं नाव सिद्धार्थ असं ठेवलं जातं. आणि त्याचं गोत्रनाम गौतम असल्यामुळे सर्वजण या बालकाला सिद्धार्थ गौतम या नावाने संबोधू लागतात. आणि अशा प्रकारे नामकरण विधी झाल्यानंतर 5व्या दिवशी विधी होतो. आणि 5व्या दिवशीच माता महामायेची तब्येत अचानक खालावते आणि क्षणोक्षणाला तिची तब्येत जी आहे ती खालावत जाते. एवढी खालावत जाते की तिला बोलण्याचं सुद्धा त्राण राहत नाही. आणि अशा प्रकारे महामायाचं 2च दिवसात या जगाचा महामाया निरोप घेते. म्हणजेच महामायेचं निधन झालं. त्यावेळेस सिद्धार्थ गौतम अवघ्या 7 दिवसांचा होता. आणि मग या सिद्धार्थाचं पालनपोषण जे आहे ते महाप्रजापती गौतमी हिने केलेलं आहे. यानंतर सिद्धार्थ गौतमाचं शिक्षण सुरू होतं. शिक्षणानंतर 16व्या वर्षी यशोधरेशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह होतो. 20व्या वर्षी त्याला शाक्य संघाचं सभासदत्व बहाल करण्यात येतं. आणि 29व्या वर्षी या सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात एक घटना घडून येते. तर ती घटना अशी की शाक्य आणि कोलीय या 2 राज्यांमध्ये पाणी वाटपाच्या प्रश्नांवरून वाद निर्माण होतो. तेथे हाणामारी होते. आणि मग या वादाचं रूपांतर अखेर सिद्धार्थ गौतमाच्या ग्रहत्यागापर्यंत जातं. आणि सिद्धार्थ गौतम आपल्या डोईवरचे केस कापून राजवस्त्रांचा त्याग करून परिव्रजकाची वस्त्र धारण करतो. हाती भिक्षापात्र घेऊन सिद्धार्थ गौतम कपिलवस्तू नगरीचा त्याग करतात. आणि कपिलवस्तू नगरीवरून निघाल्यानंतर सिद्धार्थ गौतम मगध देशाची राजधानी राजगृह नगरामध्ये जातात. राजगृह नगरामध्ये राजा बिंबिसाराची भेट होते. बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला परिव्राजक होण्यापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करतात. परंतु सिद्धार्थ गौतम आपल्या निश्चयावर ठाम असतात. ते म्हणतात की मला जगातील दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढायचा आहे आणि म्हणून मी बाहेर पडलेलो आहे. येथेच 5ही परिव्राजकांची आणि सिद्धार्थ गौतमांची भेट होते. 5 परिव्राजक कोण असतात तर कौंडिन्य, भदीय, अश्वजित, महानाम आणि वप्प यांचीसुद्धा भेट होते. तेथून सिद्धार्थ गौतम राजगृहावरून निघाल्यानंतर पुढे भृगुऋषींच्या आश्रमात जातात. भृगुऋषींच्या आश्रमामध्ये खडतर अशी तपश्चर्या करणारे अनेक तपस्वी ते पाहतात. आणि मग भृगुऋषींना ते विचारतात की हे तपस्वी अशा प्रकारची खडतर तपश्चर्या का बरे करत आहेत, कशासाठी करत आहेत. मग भृगुऋषी म्हणतात की ते स्वर्गप्राप्तीसाठी अशा प्रकारची तपश्चर्या करत आहेत. सिद्धार्थ गौतमाला स्वर्गप्राप्ती करून घ्यायची नव्हती, तर त्याला दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढायचा होता. आणि म्हणून
भृगु ऋषींच्या आश्रमात सिद्धार्थ गौतम न थांबता पुढे जातात. आलार कालाम ऋषींच्या आश्रमामध्ये सिद्धार्थ गौतम जातात आणि आलार कालाम यांच्याकडून ते सांख्य तत्त्वज्ञान आणि ध्यानधारणेच्या 7 पायऱ्या ते शिकून घेतात. त्यानंतर पुढे उदकराम पुत्त या ऋषींच्या आश्रमात जाऊन ध्यानधारणेची 8वी पायरी ते शिकून घेतात. त्यानंतर मगध देशामध्ये जाऊन ध्यानधारणेची 3री एक पद्धत असते. एक पद्धत असते आनापानसती, दुसरी असते प्राणायाम आणि तिसरी जी पद्धती होती की श्वास रोखून चित्ताची एकाग्रता करणे, ही 3री पद्धतीसुद्धा सिद्धार्थ गौतम मगध देशामध्ये जाऊन ही ध्यानधारणेची 3री पायरीसुद्धा आत्मसात करून घेतात. तर अशा प्रकारे ध्यानधारणेची विद्या आणि सांख्य तत्त्वज्ञानात पारंगत झाल्यानंतर सिद्धार्थ गौतमाला असं वाटलं की आपण वैराग्य मार्गाची सुद्धा कसोटी घेतली पाहिजे, म्हणजे तपश्चर्याची सुद्धा आपण कसोटी घेतली पाहिजे. आणि म्हणून ते उरुवेला येथील निरंजना नदी असते आणि या निरंजना नदीच्या काठी उरुवेला येथे राजर्षी नेगरी ऋषींच्या आश्रमात एका निर्जन स्थळी जाऊन ते तेथे पर्णकुटी उभारतात आणि तेथे तपश्चर्या करण्याचं ठरवतात. आणि त्याच ठिकाणी पुन्हा ते 5ही परिव्राजक जे राजगृह नगरामध्ये भेट झालेली असते, हे 5ही परिव्राजक पुन्हा सिद्धार्थ गौतमाला त्या उरुवेलेला भेटतात आणि ते त्यांना विनंती करतात की आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर इथे तपश्चर्या करणार आहोत. तर सिद्धार्थ गौतम त्यांना परवानगी देतात आणि अशा प्रकारे मग ह्या 5ही परिव्राजकांनी जे आहे सिद्धार्थ गौतमाची ह्या तपश्चर्येच्या काळामध्ये फार चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे, त्यांची सेवा केलेली आहे. आता याच उरुवेला येथे सिद्धार्थ गौतमाने अत्यंत खडतर अशी तपश्चर्या केली. जवळजवळ 6 वर्ष ही तपश्चर्या चालली होती. सिद्धार्थ गौतम अंग भाजून काढणाऱ्या उन्हामध्ये एकटाच तासनतास उभा राही. कधी एखाद्या शिळेवर बसून तासनतास तो कडक उन्हामध्ये उभा राही, तर कधी हिवाळ्याच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये सुद्धा तो एकटाच तासनतास बसून राही. धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये पर्णकुटीचा आसरा न घेता तो धोधो कोसळणारा पाऊस आपल्या अंगावर घेत असे. तर कधी एका पायावर उभं राहून, तर कधी नदीच्या पात्रात पाण्यामध्ये उभं राहून त्याची तपश्चर्या तासनतास चालत असे. त्या काळी ज्या काही अंधश्रद्धा होत्या त्या सगळ्या अंधश्रद्धांचा त्याने उपयोग केला की त्याने आपल्या डोईचे केस आणि दाढीचे केस स्वतःच्या हाताने उपटून काढले, म्हणजे यातून तरी मला काहीतरी मार्ग मिळेल, काहीतरी ज्ञान मिळेल. या सगळ्या अंधश्रद्धेचा उपयोग करून पाहिला, परंतु त्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले. आणि या तपश्चर्याच्या काळामध्ये त्याने अन्नाचा पण त्याग केलेला होता. सुरुवातीला त्याने फक्त वाटीभर अन्न 2 दिवसातून एकदाच घ्यायचा. पुढे 8 दिवसातून वाटीभर अन्न खायला लागला. पुढे 15 दिवसातून एकदाच तो अन्न घेऊ लागला. त्यानंतर रानात पडलेलं एखादं फळ खाऊन तो आपली उपजीविका करू लागला. त्याच्याही पुढे जाऊन तांदळाचा एखादा दाणा किंवा डाळीचा एखादा दाणा खाऊन तो आपली उपजीविका करू लागला. आणि याचं अशा प्रकारे खडतर तपश्चर्या आणि अन्न पाण्याचा त्याग याच्यामुळे त्याचं शरीर जे आहे अत्यंत क्षीण झालं. हाडांचा सापळा तेवढा शिल्लक राहिला आणि मग त्याला उठून उभं राहण्याचं त्राण देखील त्याच्या अंगात राहिलं नाही. मग सिद्धार्थ गौतमाला असं वाटू लागलं की मी आणखी काही दिवस जर असा राहिलो अन्न पाण्याविना तर माझं शरीर काही मला साथ देणार नाही आणि मग मला जे काही साध्य करायचं आहे, मला दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढायचा आहे, तो काही मला सापडणार नाही. आणि म्हणून तपश्चर्येचा त्याग करण्याचे विचार सिद्धार्थ गौतमाच्या मनात घोळू लागले. आणि त्याच सुमारास माता सुजातेची एक घटना तेथे घडून आली. निरंजना नदीच्या बाजूलाच माता सुजातेने या उरुवेलामधील एका वटवृक्षाला असा नवस केलेला होता, जर मला पुत्रप्राप्ती झाली तर मी तुला गाईच्या दुधाची खीर सोन्याच्या पात्रातून मी अर्पण करेल. आणि त्या योगायोगाने सुजातेचा इच्छा पूर्ण होते, तिला पुत्रप्राप्ती होते. आणि मग ती जेव्हा
आपला नवस द्यायला ह्या वटवृक्षाच्या खाली येते, तेव्हा ती बघते की ती त्या वटवृक्षाखाली शरीर अत्यंत क्षीण झालेलं, हाडांचा सापळा राहिलेलं, डोळे खोलवर गेलेले, गाल आतमध्ये गेलेले, अत्यंत कृश झालेले असं शरीर असलेले सिद्धार्थ गौतम त्या वटवृक्षाखाली बसलेले असतात. तिला वाटतं तिथे खरोखरच वटवृक्ष देवताच अवतरली आहे, मला आशीर्वाद देण्यासाठी असं तिला वाटते. आणि मग ती आपल्या मनातल्या भावना त्या सिद्धार्थ गौतमाच्या पुढे बोलून दाखवते की हे वटवृक्ष देवते, आपल्यामुळेच माझी मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि म्हणून मी हा खिरीचा नैवेद्य आपल्याला आणलेला आहे. आणि मग तिच्या ह्या बोलण्यामुळे सिद्धार्थ गौतम ध्यानातून जागे होतात आणि जागे होऊन ते म्हणतात की हे माते, मी कुणी देव किंवा देवता नाही, तर मी सुद्धा मनुष्य मात्र आहे. राजा शुद्धोधन आणि माता महामाया यांचा मी पुत्र आहे. तेव्हा तू जर मला देव किंवा देवता समजत असशील तर तसं काही नाही आहे. मी हवं तर तुझ्यावर मंगल मैत्री करेल, तुला आशीर्वाद देईल, परंतु मी दुःखमुक्तीच्या मार्गासाठी खडतर अशी तपश्चर्या करतो आहे. तेव्हा सुजाता म्हणते की महाराज, आपण कुणीही असा, परंतु आपल्याकडे पाहून आपल्या शरीराला या अन्नाची नितांत अशी आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही माझ्या या खिरीचा स्वीकार करावा आणि जेव्हा कधी तुम्हाला हा दुःखमुक्तीचा मार्ग मिळेल, दुःखमुक्तीच्या मार्गाचं ज्ञान होईल, तेव्हा तो मार्ग सांगायला तुम्ही माझी पुन्हा भेट घ्यावी अशी ती विनंती करते. आणि सिद्धार्थ गौतम देखील तिच्या विनंतीचा सन्मानाने स्वीकार करतात. सुजाते मातेकडून ते खिरीचा स्वीकार करतात आणि निरंजना नदीच्या काठावर जाऊन सुप्पतिट्ट नावाच्या घाटावर जाऊन आंघोळ करतात आणि तेथे जाऊन ते सुजाता मातेने दिलेली खीर ग्रहण करतात. आता सुजाता मातेने दिलेली खीर ग्रहण केल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा उत्पन्न होते, शक्ती उत्पन्न होते. आणि मग ते शक्ती उत्पन्न झाल्यामुळे ते तपश्चर्याचा त्याग करतात आणि तेथून जवळच असलेल्या बुद्धगयेकडे ते जातात. आणि बुद्धगयेला गेल्यानंतर एका पिंपळाच्या झाडाखाली गवताची आसन ते तयार करतात आणि पूर्वाभिमुख होऊन पद्मासन घालून तेथे ध्यान धारणा करण्यासाठी ते बसतात. आणि बसताना 40 दिवस पुरेल एवढ्या अन्नाचा साठा ते करतात. आणि असा ते संकल्प करतात, जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी हे आसन सोडणार नाही. आणि अशा प्रकारे संकल्प केल्यानंतर 4च सप्ताहाच्या शेवटी सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त होते. जगातला अज्ञान अंधकार नाहीसा करणारा प्रकाशाचा मार्ग त्यांना सापडतो. ते सम्यक संबुद्ध होतात. तो जो दिवस असतो तो देखील वैशाख पौर्णिमेचा दिवस असतो, इसवी सन पूर्व 528. आणि अशा प्रकारची ही दुसरी जी घटना आहे, तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातली दुसरी घटना जी आहे ज्ञानप्राप्ती, ही देखील वैशाख पौर्णिमेलाच पिंपळाच्या वृक्षाखाली, बोधी वृक्षाखाली घडलेली आहे. तर अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. तिसऱ्या घटनेचं असं वर्णन आहे की सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जवळजवळ 45 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतम जवळजवळ 45 वर्ष जगले आणि या 45 वर्षामध्ये त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसाराला त्यांनी वाहून घेतलं. अनेक ठिकाणी ते गेले, अनेक लोकांना त्यांनी सुमार्गावर आणलं. श्रावस्तीला गेले, राजगृहाला गेले, वैशालीला गेले, कुशीनगरला गेले. असं फिरत फिरत त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. अंगुलीमालाला त्यांनी सन्मार्गावर आणलं. आम्रपाली असेल तिला सन्मान मिळवून दिला, पटाचारा असेल, किसा गौतमी असेल, अशा अनेक स्त्रियांचा त्यांनी उद्धार केला. आणि अशा प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना जवळजवळ श्रावस्ती नगरीला त्यांनी 25 वर्षावास केले. आणि शेवटचा जो वर्षावास आहे 45वा, हा वर्षावास वैशाली नगरीला केला. आणि वैशाली नगरीमध्ये वर्षावासानंतर जेव्हा माघ महिना येतो, या माघ महिन्याच्या पौर्णिमेला
तथागत आपल्या भिक्खू संघासह वैशालीमध्ये असतात आणि ते मग आनंदाला जवळ बोलवतात आणि भिक्खू संघासमोर अशी घोषणा करतात की आजपासून 3 महिन्यांनी तथागतांचं महापरिनिर्वाण होणार आहे. तर अशा प्रकारे तथागतांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा देखील 3 महिने अगोदरच या वैशाली नगरीमध्ये केलेली आहे. जगातले एकमेव महापुरुष असे आहेत की ज्यांना आपला मृत्यू कळलेला आहे 3 महिने अगोदर. असा एकही महापुरुष या जगामध्ये नाही की त्याने आपल्या मृत्यूचा दिवस निवडलेला आहे. तर अशा प्रकारचे तथागत हे एकमेव महापुरुष आहे की त्यांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा 3 महिने अगोदर या वैशाली नगरीत केलेली आहे. आणि पुढे मग वैशालीवरून ते पावानगरीला जातात. पावानगरीला आम्रवनामध्ये त्यांची भिक्खू संघासह ते थांबले असताना चुंद नावाच्या लोहाराने त्यांना भोजनासाठी आमंत्रण दिलेलं असतं. आणि मग जेव्हा हे तथागत चुंद लोहाराकडे जाऊन ते भोजन घेतात, भोजन घेण्याचं निमित्त होतं आणि मग त्यांना ते भोजन काही मानवलं नाही. त्यांना अतिसाराचा त्रास झाला आणि मग त्यांच्या शरीरात त्या अतिसारामुळे त्राण उरलं नाही, अत्यंत थकून गेले ते. आणि मग पावा ते कुशीनगर असा त्यांचा जो प्रवास होता, ते प्रवास करता करता अत्यंत क्षीण झालेल्या शरीराने, अत्यंत थकलेल्या अवस्थेत मुक्काम करत करत मग कडे पाणी त्यांना मग कधी तहान लागली. त्या तहान लागली असतं आनंदाला त्यांनी सांगितलं, आनंदा जा आणि पाणी घेऊन ये. एवढं त्यांचं शरीर त्यावेळेस थकलेलं होतं. आणि मग अशा प्रकारे पावा ते कुशीनगर ते प्रवास करतात. आणि मग एक घटना सांगावीशी वाटते की सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये 2 भोजनदानं अत्यंत अविस्मरणीय ठरलेली आहेत. एक भोजन जे आहे ते सुजाता मातेने ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतमाला जे क्षीरदान केलं, त्या क्षीरदान केल्यामुळे सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली. आणि दुसरं जे भोजन आहे चुंद लोहाराने दिलेलं भोजनामुळे ते भोजन जे आहे ते तथागतांना ते भोजन मानवलं नाही. त्यांना अतिसाराचा त्रास झाला आणि पुढे अत्यंत क्षीण झालेल्या शरीराने त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि त्या भोजनामुळे पुढे त्यांचं जेव्हा ते कुशीनगरला पोचतात, कुशीनगरला पोचल्यानंतर ते आनंदाला म्हणतात की आनंदा, या शाल वृक्षाच्या खाली माझी बिछाई टाक. आणि मग तेथे ते शाल वृक्षाच्या खाली आराम करत असतात. आणि अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेलाच इसवी सन पूर्व 483ला तथागत भगवान बुद्धांचं या कुशीनगरला शाल वृक्षाच्या खालीच महापरिनिर्वाण देखील झालेलं आहे. तर अशा प्रकारे तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये सिद्धार्थ गौतमांचा जन्म वैशाख पौर्णिमेचा, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ती वैशाख पौर्णिमा, आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं ती देखील वैशाख पौर्णिमा. आणि अशा प्रकारे या त्रिविध पावन पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपणांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपलं सर्वांचं मंगल हो. सर्व सत्पुरुष आपले रक्षण करोत. बुद्धांच्या सर्व प्रतापाने, धम्माच्या सर्व प्रतापाने आणि संघाच्या सर्व प्रतापाने आपलं कल्याण हो. तुमच्या मनोवांछित ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सत्वर पूर्ण होत. त्याचप्रमाणे तुम्हाला दीर्घायुष्य, आरोग्य आणि सर्व संपत्तीचा लाभ हो. तसेच तुम्हाला एक सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन प्राप्त हो. अशा प्रकारच्या उत्तम मंगल कामना आपल्या आणि आपल्या परिवाराच्या प्रती व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद.